जय गुरु. ऐकायला येतंय का? जय गुरु. जय गुरु. ऐकायला येत आहे व्यवस्थित. अं, आज पण मीच घेणार आहे. हा आठवडा मीच घेईन. तर आपलं हे झालं होतं. जय गुरु. जय गुरु. ग्रीष्मकाले वटवहा पण झालं होतं. समुद्रच सिकता पण झालं होतं. विधो हो ज्योत्स्ना भूतले प्रसरती. विधो हो म्हणजे काय? कोणी ह्याचं ट्रान्सलेशन करू शकेल का? हा मी केलाय, एक सेकंद. हा. हा. चंद्राचा प्रकाश पृथ्वीवर पसरतो. भूतले चंद्राचा प्रकाश पृथ्वीवर पसरतो. विधो ज्योत्स्ना भूतले. सो आता आपल्याला सगळ्या स्त्रियांच्या नावांचं मिनिंग समजेल लवकर लवकर. सबला तस्य ग्रीवा, त्याचा अर्थ कोणी सांगेल? त्याची मान सबल आहे. म्हणजे कोणी बोललं नाही म्हणून मी बोलते. हा, सॉरी. तुझी, त्याची नाही. तुझी मान तस्य, त्याची आहे ती ऍक्च्युली, तुझी नाही. बरोबर बोलला तुम्ही. तस्य ग्रीवा सबला, हे मी चेंज करते. त्याची मान मजबूत नाही. आता इथे सबला का झालं बरं? सांगेल का कोणी? ग्रीवा म्हणून सबला. ग्रीवा. स्त्रीलिंगी आहे. हा. तुला मादाय, सो हे आठवं चेंज करा. हा, इथे मी आता नाही करत. तुला मादाय वस्तूनां क्रयं विक्रयं च आपणिकः करोति. मी सांगू. हा, बोला. दुकानदार तराजूत वस्तू तोलून त्यांची खरेदी आणि विक्री करतो. करेल. दुकानदार तराजू घेऊन वस्तूंची. घेऊन. दाय आहे ना, तुलाम आदाय. ते आदाय. हा, आदाय हा, ते घेऊन, आणून. ते खडगम आदाय होतं हा, तसं. हा. तुलाम मी आदाय. थोडा मी थोडा वेगळा केला. काय केलं तुम्ही? मी केला तराजूचा उपयोग वस्तूंच्या खरेदी आणि विक्रीसाठी दुकानदार करतो. चालतं ना, तराजू घेऊन. पण मग त्याचं काय आहे? आदायाचं तुम्ही वाक्याचं हे नाही केलेलं आहे ना. जे जनरिक मिनिंग तुमचं बरोबर आहे, पण शब्दशः अर्थ थोडस ते आदायाचं मिनिंग नाही. ओके, ठीक. तुलाम आदाय, तुला घेऊन. तुला म्हणजे तराजू घेऊन. वस्तू नाम, वस्तूंची. क्रयम, ते खरेदी आणि विक्री. आपण आता करो, ते करतो असं. हा, चा. जन नवे पत्र लिखत, जे सुनवे. कोणी सांगा, पटपट सांगा, म्हणजे आपलं पटकन होऊन जाईल. तुमचा रविवारी पेपर आहे ना. सुनवे म्हणजे पुत्राला, मुलाला. सुनू हा मुलगा आहे. वडील मुलासाठी पत्र हा, लिहितात. वडील मुलाला. पिता मुलाला. मुलाला. ला साठी पण चालतं, कारण म्हणजे सला ते साठी आणि प्रति आहे त्याचं, त्याच्यामुळे मुलासाठी पण पत्र लिहितो. पण जनरल आपण मुलाला पत्र लिहितो. मुलासाठी काहीतरी घेऊन देतो वस्तू, असं असतं ना. म्हणजे मराठीच आहे ते, अर्थ समानच आहे ना. दंतेषु रसना तिष्ठती. बापरे, बाकी रसना कोणीच म्हणजे काय? सांगत आहे. दातात जीभ राहते. हा, रसना म्हणजे म्हणजे जेव्हा मी हे वाक्य जेव्हा पहिल्यांदा
बघितलं होतं तेव्हा मला आपल्या त्या रसना सरबताचा अर्थ कळला होता. ते आहे ना आपलं लहानपणी असायचं रसनाचं, तर त्याचा अर्थ मला तेव्हा कळला. अच्छा, रसना म्हणजे ते जीभ त्याने, बिकॉज ते जिभेशी संदर्भ आहे ना त्या रसना सरबताचा. मला तेव्हा सबकी पसंद. हा रसना मला आता आठवते नाही त्याचं गाणं, पण मला हे अगदी एकदम ठासलं होतं मनात तेव्हा. दातांमध्ये जीभ असते. पांसुभिः तस्य बालकस्य शरीरं व्याप्तं वर्तते. ठीक आहे, मी याचं सांगते. पांसुभिः तस्य बालकस्य, त्या मुलाचे, शरीरं शरीर, पांसुभिः म्हणजे ते भीही झालं म्हणून ते अनेक वचन झालं. पांसुभिः शरीराने, शरीर धुळीने, व्याप्तम वर्तते व्यापून, व्यापले आहे. व्यापले आहे म्हणजे त्याला ते पूर्ण त्याच्या शरीरावर त्या धुळीचं धूळ त्याच्या शरीरावर आलेली आहे, वर्तते तसं. पण मग आपण असं बोलत नाही ना, म्हणून ते माखले आहे किंवा धुळीने व्यापले आहे असं बोलू शकतो. तस्मिन् खेटके लघवः प्रथ्याः सन्ति. कोणी सांगेल का याचं काय आहे? त्या खेड्यात छोट्या गल्ल्या आहेत. गल्ल्या, गल्ल्या, करेक्ट. प्रथ्याः सन्ति, त्या खेड्यात. तस्मिन् खेटके, हे सगळं खेटक कसलंय? तस्मिन्, म्हणून त्या खेटक. मरु प्रदेशे तरवः न भवन्ति. वाळवंटात झाडे होत नाहीत. होत नाही, होत नाही. आता इथे असं मराठीमध्ये आपण वाळवंटात झाडे नसतात असं बोलतो, हा पण हा, न भवन. न भवंती आहे म्हणून तो होत नाही, म्हणजे ती तयारच होत नाहीत बाबा वाळवंटात, असा तो कुठेतरी. उगवत नाही. हा, उगवतच नाही, होतच नाही, हा, तयारच होत नाही. हो पण हो. हा, म्हणजे मराठीमध्ये ह्याचं वाक्य रूपांतर वेगळं होऊ शकतं, पण आपण शब्दशः करायचं. सा प्रमदा त्वरया कुत्र गच्छति. एक्सक्यूज मी, मरुप्रदेश म्हणजे आम्ही इकडे हे लिहू शकतो का, बंजर जमीन पर किंवा बंजर हा प्रदेश में हा, हो चालेल लिहू ना. शकतो ना? हो हो, बरोबर. हा, ओके ओके. हिंदीमध्ये बंद. हिंदीमध्ये बरोबर. हा हा. सा प्रमदा त्वरया कुत्र गच्छति. ती स्त्री घाईने कुठे जाते. कुठे जाते, करेक्ट. ती स्त्री घाईने कुठे जाते. प्रमदा म्हणजे वह स्त्री ना? स्त्री, स्त्री. प्रमदा म्हणजे स्त्री. निशायामिदुं मिंदुं पश्यामि. निशायां मिंदुं पश्यामि. संधी झाली. संधी झाली. निशायां मिंदुं पश्यामि, मी इंदू. रात्रीचा रात्री चंद्र. चंद्र पाहतात. रात में चांद को देखता हूँ. इंदू म्हणजे चंद्र. निशायां म्हणजे रात में. जर या जर्जरितः जर्जरितः समर्थः. म्हातारपणा हा, वृद्धत्वामुळे जर्जर पुरुष जर्जर पुरुष असमर्थ आहेत तिकडे हा, तिथे जाण्यासाठी. जाण्यास, गंतुमय जाण्यासाठी. वृद्धत्वाने जर्जर पुरुष म्हणजे कारण काय आहे? कारण तो वृद्ध झालेला आहे, त्याचं रिझन काय आहे? ही इज टू ओल्ड. सो जरया जर्जरितः म्हणजे जर्जत्वाने जर्जर झालेला, म्हणजे जराने ते म्हणजे वृद्धत्वाने जर्जर. निर्बल लिहू शकतो ना तिकडे? निर्बल किंवा नाही, निर्बल जर्जर हिंदीमध्ये कसं लिहायचं? बुढ़ापे से जर्जर हुआ पुरुष वहां जाने के, जर्जर हुआ. हाँ जर्जर पुरुष बुढ़ापे से, ओके. हुआ है ना वो बुढ़ापे की वजह से. ही इज वेरी ओल्ड. ही वृद्धावस्था में. अवस्था नहीं बोल सकते इसको, ये वृद्धावस्था नहीं. अवस्था नहीं है. नहीं, अवस्था इज डिफरेंट, राइट? बाल्यावस्था, हाँ. अवस्था, दिस इज नॉट अवस्था, दिस इज अ कंडीशन.
ही इज टू ओल्ड. सी मेनी वृद्धावस्थेत मेनी पीपल आर ऍक्टिव्ह ऑल्सो ना. सो दॅट इज जस्ट Okay. So what should we write in Hindi then for that word? बुढ़ा बुढ़ापे में. बुढ़ापे की नहीं. वजह से, बुढ़ापे से जर्जर पुरुष वृद्ध. Okay. आई एम सॉरी, हिंदी मुझे इतना नहीं आता, बट आई विल लेट हिंदी. नहीं, बरोबर है ना. हाँ, वृद्धत्व से, मतलब बुढ़ापे से जर्जर पुरुष बुढ़ापे की वहां वजह जाने को से पुरुष है. असमर्थ है. हाँ, वो वहां जाने के लिए असमर्थ है. असमर्थ है. हाँ. इट्स बिकॉज ठीक है. वीर पुरुषः आसीना रक्षां करोति. असीना रक्षां करोति, सॉरी, असीना, असीना म्हणजे तलवार. तलवार. असीना, असीना रक्षां करोति. शूर पुरुष तलवारीने रक्षण करतो. तलवार से रक्षा करता है. हा शब्द वेगळा आहे, करते हैं. थोडासा करता है. क्या तो काय शब्द आहे. निशायाम असी, हा तो असीना म्हणजे ते तृतीय. शब्द वेगळा आहे तो, तलवारीने तो, तृतीय. ना तृतीय तृतीय. एक वचन आहे, कवी हो सारखं. हो, कारण असी ही, हा बरोबर, कवी ना तसा असी. निशायाम अंधकारः भवति. रात्री अंधार. रात्री अंधार होतो. रात को अंधेरा होता है. रात्री हा, करेक्ट. पुष्पेषु अलिः भ्रमति. फुलावर भोंगा फिरतो. अली म्हणजे भोंगा. अली म्हणजे फूलों में भंवरे घूमते हैं. अगर रे नहीं होगे, अनेक वचन नहीं होगे, फुलों पर, ती है ना फुलों पर एक भंवरा येणार. भवरा. भवरा, भवरा. ओके. फूलों पर भवरा मंडराता है. मंडराता है, करेक्ट. एकदम मंडराते. ते नहीं आंटी, ओनली एक वचन होगा ना. फूलों पे, सिंग्युलर, सिंग्युलर. घूमता है. फूलों में भवरा मंडराता है. एक ही भवरा सारे फूलों में जाके मंडरा रहा है, ऐसा है, क्योंकि भ्रमती है ना वो. That's- हाँ हाँ. ओके ओके. अगर भ्रमंती होता तो वो अली ही का बहुवचन होता, देन इट वाज गुड इनफ. हाँ. ओके ओके. घूमते हैं. पर अभी एक वचन है तो घूमता है. ठीक है. ओके. तो ये कुछ क्रियापद हैं जे नवीन तुम्हाला आहे. हे काही दशमगणातले क्रियापद आहेत, तुम्हाला अजून गण नाही आहेत, पण हे दशमगणातले क्रियापद आहेत. जेव्हा ही चालतात तेव्हा त्याला य ती यते असं लागतं. ओके, आणि उभयपदी आहेत ना. हे उभयपदी. करेक्ट. उभयपदी म्हणजे जे दोन्ही परस्मैपदी म्हणजे परत आणि हे दशमगणातले आहेत, त्याच्यामुळे त्याला य असं लागतो प्रत्येक वेळेला. ऍक्च्युली अय लागतो, त्याच्यामुळे ते प्रथच हलंत पूर्ण झालेलं आहे आणि प्रथ य असं लागतंय. बंध आहे तो, बंधचा ध जो हलंत आहे तो पूर्ण होतो अ मुळे, आणि मग त्याला य लागतो, आणि मग त्याची जी रूप असतात ती लागतात. हे दशमगणाचे धातू. कोणी वाचेल का? कोणी वाचा. कोण वाचा, मी वाचा आता, मीच होते परत. आज 10 जण आहेत का? मी वाचू ताई, वासंती. वाच. एकच मिनिट. सगळे अभ्यास करण्यात मग्न आहेत म्हणून आले नसते. प्रथयति, प्रथयते, प्रसिद्ध होना. प्रीणयति, प्रीणयते, संतुष्ट होना, प्रसन्न होना. बंध, बंधयति, बंधयते, बांधना. भूषयति, भूषयते, भूषित करना, सजना. मर्ज, मार्जयति, मार्जयते, साफ करना. योजयति, योजयते, योजना करना. रचयति, रचयते, रचना करना, बनाना. स्नेहयति, स्नेहयते, स्नेह करना, प्यार करना. हिंसयति, हिंसयते, हिंसा करना, जान से मारना.
इथे थोडं ते भूष जे आहे ना ते भूषित करणं आणि सजाना आहे, सजना नाही आहे म्हणजे स्वतः नाही सजायचं. सॉरी सजा सॉरी ताई, हा. भूषित करणा सजाना. 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 तर हे थोडेसे म्हणजे ते असं भूषचं वाटतं की ते हा भूषवलं वगैरे, पण त्याने ते पद भूषवलं, त्याने ते सिंहासन भूषवलं म्हणजे त्याने त्या सिंहासनाला सजवलं, सुशोभित केलं असं आहे ते बसून त्या सिंहासनावर विराजमान होऊन रामाने याच्यावर राजगद्दी पर बैठ के उसको सजाया असं क्रियापद आहे दशमगणातली. वह प्रसिद्ध हम्म. होता है, अगेन हे हिंदीच राहणार आहे, आपण हिंदीतूनच करायचं आहे. सो प्रसिद्ध आता इथे तुम्ही काही वापरू शकता, पण इथे अपेक्षा आहे तुम्हाला ह्या दशमगणाचे प्रथधातू वापरणे. मग प्रथयती किंवा प्रथयते आत्मनेपद परस्मैपद कसंही आहे. जर तो स्वतः प्रसिद्ध होतोय तर तो आत्मनेपदी असणार आहे. जर तो किंवा दुसरे प्रसिद्ध होतात तर तेव्हा परस्मैपदी असणार. वह प्रसिद्ध होता है. हा, सह प्रथयते. सप्रथयते कारण तो स्वतः झालेला आहे, त्याच्यावर त्याचा परिणाम झालाय म्हणून ते आत्मनेपदी असणार. आत्म. अच्छा, म्हणजे जर पहिलं प्रथयती म्हणजे परस्मैपदी दुसरा कोणतरी, आणि दुसरा यते कोणीतरी असेल तर प्रसिद्ध झालाय ओके ओके. म्हणजे दुसरा कोणीतरी बाबा काहीतरी दुसऱ्याने चांगलं काम केलं आणि तो प्रसिद्ध झालाय, तर तेव्हा ते परस्मैपदी वापरायचं. आता हा कसं वह खुद प्रसिद्ध हुआ आहे ना, म्हणजे तो स्वतः झालेला आहे, त्याच्यावर परिणाम झालेला आहे त्या गोष्टीचा, म्हणून ते आत्मनेपदी. क्या तू संतुष्ट होता है म्हणजे त्याला विचारते किम हम्म. त्याला किम त्वम प्रीणयसे. 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 संतुष्ट होण्याची क्रिया कोणावर झाली आहे, त्या माणसावर झाली. भले तुम्ही त्याला विचारताय पण तो संतुष्ट आहे ना, त्याला तो संतुष्ट झालाय का नाही झालाय हे महत्वाचं आहे, त्याच्यामुळे ते प्रेरणा झालं. वह शत्रु को रस्सी से बांधता है. मग हे परस्मैपदी होतंय का प्रीणयसे? नाही से आहे ना, आत्मनेपदी. आत्मनेपदी आत्मनेपदी झालं. से आहे ना. ते ते असं आलं की ते आत्मनेपदी. ती तह अंती ती सी तहान. हा. आम्ही आवह आमह परस्मैपदी. हे बघ आत्मनेपदीला नेहमी एकार असतो हा, म्हणजे जनरिक असा रूल आहे. वर्तमान काळाच्या आत्मनेपदीला तो असा एकार लागतो. हा गुणाजी बोला. पण तो आत्मनेपदीवर आपल्यावर क्रिया झाल्यानंतर आपण आत्मनेपदी म्हणतो ना, हे तर हा मग किम त्वमय वरच्या वाक्यात सुद्धा आणि आता वाक्यात सुद्धा दुसऱ्यावर होते. नाही तुम्ही मला तेच म्हणायचं. नाही, आय अंडरस्टँड. तुम्ही त्याला विचारताय की तो संतुष्ट झालाय की नाही. ठीक आहे, हो ना. विचाराची क्रिया कोणाही होते, संतुष्ट होण्याची क्रिया कोणावर झाली आहे, तुमच्यावर की दुसऱ्यावर झाले. पण दुसऱ्यावर झाले. दुसऱ्यावर झाली असली तरी तो संतुष्ट झालाय ना, म्हणजे संतुष्ट मग झालाय. स्वतःच्या व्यतिरिक्त दुसरी व्यक्ती आहे ना, असं म्हणतोय. नाही, स्वतः म्हणजे काय, तो माणूस स्वतः आहे ना, म्हणून म्हणजे हे बघा म्हणजे आता समजा एकदा तुम्ही लाडू खाल्ले हा, तर तुम्ही संतुष्ट होणार की मी संतुष्ट होणार, तुम्ही संतुष्ट होणार. मग मी तुम्हाला काय विचारणार, ओ गावात तुम्ही लाडू खाल्ले तुम्ही संतुष्ट झाले का. संतुष्ट होण्याची क्रिया कोणावर झाली, तुमच्यावर झालेली आहे ना. माझ्यासाठी तर तुम्ही दुसरे असाल, पण संतुष्ट होणे हे ज्याला विचारलं त्याच्यावर झाली ना. संतुष्ट स्वतःच होतो ना माणूस, दुसरा कसा काय होईल संतुष्ट, कळलं का तुम्हाला. नाही, क्रियापदावर लक्ष द्या तुम्ही, संतुष्ट होणे. हा, दुसरा संतुष्ट होतो आपण असं म्हणतो, पण संतुष्ट होतो म्हणजे काय, तुम्ही तुमच्यावरच होतो ना ते. मग ते तुम्ही असू दे, फ्रेंड असू दे, तुमचा समोरचा असू दे. पण इथे तो होतोय ना संतुष्ट, म्हणून आता नाही. आता समजा आता हेच वाक्य झालं मला आत्मनेपदी मध्ये व्हायचं तर काय झालं असतं. हे आत्मनेपदीच आहे. बरं, परस्मैपदी असायचं काय झालं असतं. सगळे संतुष्ट होतात का अशा टाईप मध्ये झालं असतं, म्हणजे सगळ्यांमध्ये झालं असतं. म्हणजे ना तुम्ही काय होतंय ना आता सध्या
क्या तू संतुष्ट होता है ह्याच्यावरनं तुम्ही तू वर लक्ष देताय. तू वर नका लक्ष देऊ. संतुष्ट कोण होतं? एखादा म्हणजे सेल्फच संतुष्ट होतो ना. आता मी लाडू खाल्ल्यावर तुम्ही संतुष्ट नाही होणार ना, मीच संतुष्ट होणार. तुम्ही लाडू खाल्ल्यावर तुम्हीच संतुष्ट होणार, मी नाही तर हो, संतुष्ट होण्याची माझा समज असाच होता की माझ्यावर जेव्हा ती क्रिया होते, म्हणजे मी जेव्हा संतुष्ट होतो तेव्हा ते आत्मनेपदी होतं, ते काय. जेव्हा दुसऱ्या व्यक्तीवर होतं तेव्हा ते परस्मैपदी होतं. हा, पण मी म्हणजे कोण? मी म्हणजे मी तू म्हणजे मी स्वतः, अहम. नाही. ह्या जेव्हा मी म्हणतो ना आपण, मी म्हणजे अहम एक ढोबळ मनाने आहे, पण ती क्रिया ज्याच्यावर झालेली आहे, क्रिया कोणावर झाली आहे? त्या तोमवर झालेली आहे ना. हो, म्हणूनच मी तुम्हाला विचारतो, आता हेच वाक्य क्या तू हे सिंग्युलर आहे, तर तो एक व्यक्ती आहे ती. हा. मग आता हे प्लुरल झाल्यानंतर ते परस्मैपदी होईल का असं विचारतोय. अं, मी विचारून सांगते. माझ्या मते ते तसं असतं, कारण सगळेजण संतुष्ट झालेले आहेत, सगळ्यांवरती क्रिया झालेली आहे. पण मी हे सरांना विचारून नक्की सांगेन. पण संतुष्ट होण्याची क्रिया त्या माणसावर होऊन तो माणूस संतुष्ट झालेला आहे, भले तुम्ही त्याला क्वेश्चन केलेलं आहे. ओके. इथे प्रश्न कोणी विचारलाय कोणाला हे महत्वाचं नाहीये. संतुष्ट हो, होण्याची क्रिया कारण स्वतःवर बेसिक त्याच्यातला डिफरन्स कळत नाहीये दोन आत्मनेपदी आणि परस्मैपदीचा. आत्मनेपदी आता हे बघा, मग वह प्रसिद्ध होता है, हा पण दुसराच कोणीतरी प्रसिद्ध झालेला आहे की नाही? हो, मग इथे सुद्धा मी नॉर्मली परस्मैपदीच म्हटलं असतं. हे बघा, इथे तुम्ही वापरू शकता, हा उभयपदी धातू आहे, ठीक आहे, इथे वापरू शकता तुम्ही परस्मैपदी. पण प्रसिद्ध होण्याची क्रिया कोणावर झाली आहे? त्या माणसावर स्वतःवर झाली आहे. ओके. आता मी जसं सरांनी ते उदाहरण दिलं होतं, मी सगळ्यांसाठी जेवण बनवतो आणि मी स्वतःसाठी जेवण बनवतो. ओके. तो जेव्हा मी सगळ्यांसाठी जेवण बनवतो तेव्हा ते परस्मैपदी असणार. आणि स्वतःसाठी म्हणजे जेवणाचा फायदा कोणाला आहे? तो एकाच व्यक्तीला इतरांना. फायदा आहे. एक एक जो मी आहे त्यालाच फायदा आहे. एक मिनिट. सो तेव्हा ते आत्मनेपदी होतं. तर इथे जेव्हा आपण ढोबळ मनाने जेव्हा आपण म्हणतो की मी म्हणजे अहमच नसतं. हा, क्रिया क्रिया ज्याच्यावर घडली आहे त्याला त्याचा फायदा झाला तर ते आत्मनेपदी असतं, असं आहे. तर जेव्हा ती क्रिया माझ्यावर घडते आणि त्या क्रियेचा मला फायदा होतो तेव्हा ते आत्मनेपदी असतं. हो, अगदी बरोबर. मग आता तुम्ही आता याच वाक्यामध्ये संतुष्ट मला काय फायदा झाला त्याच्यात? नाही, संतुष्ट होण्याची क्रिया कोणावर घडली? XYZ माणसं. तुझ्यावर झालीये. हा, तुझ्यावर झालेली आहे, ज्या म्हणजे मी सोडून दुसरी व्यक्ती. कोणी असू दे, हा, मी सोडून दुसऱ्या व्यक्तीवर घडली की नाही, तो व्यक्ती, क्रिया ज्या व्यक्तीवर घडली तो व्यक्ती संतुष्ट झालाय, मग ते आत्मनेपदी. कळलं? नाही कळलं. अच्छा, ठीक आहे. आपण ठीक आहे, आपण आणि त्या लेट्स मूव ऑन सो दॅट. नाही, आता चौथ्या वाक्याचं उदाहरण घ्या ताई. उन्नतीताई, चौथ्या वाक्याचं उदाहरण घ्या. हे बघ, हा, मनुष्य चौथं वाक्य. आणि हा, हे नको अलंकार. करेक्ट. ह्या अलंकार से सजाता है, सजवण्याची क्रिया, अलंकाराने सजवण्याची क्रिया कोणावर झाली? माझ्या देहावर झाली आहे. हा, मी हो, सजवलेलं आहे त्याला, म्हणून ते भूषयते आहे. ठीक आहे. आता एक मिनिट. हा, वह बर्तन मांजता है तो दूसरा आहे, वह बर्तन मांजता है साफ करता तो दूसरा साफ करतोय, त्याच्यामुळे ते परस्मैपदी. तर राजा प्रजा को संतुष्ट करता है, तर राजा प्रजेला म्हणजे संतुष्ट होण्याची क्रिया कोणावर झाली? खूप जणांवर झाली ना. राजाने, तो संतुष्ट कोण झाली? प्रजा झाली संतुष्ट, म्हणून ते परस्मैपदी आहे. एक जण झाला हा, का? म्हणूनच मला मला मगाशी तेच विचारायचं होतं की सिंग्युलर मध्ये आत्मनेपदी होतं आणि प्लुरल असेल तर ते नाही 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 परस्मैपदी असं असा का? मी रूल लावणार नाही, असं नसतं ते. नाही. पण कारण आतापर्यंत उदाहरणं तशीच दिलीत तुम्ही की आता प्रजा हे प्लुरल आहे ना, म्हणून ते
परस्मैपदी झालं. सगळ्यांवर झाला ना त्याचा फायदा, त्याच्यामुळे ते हो, मग मान्य आहे ना, पण मी तसा निष्कर्ष काढू शकतो काढू शकता. बेस्ड ऑन द एक्झाम्पल्स गिव्हन बाय यू. मी म्हणजे माझी कन्सेप्ट वेगळी होती, पण आता असं वाटतंय एक्झाम्पल्स ते कळेल आपल्याला, ते जास्त मला नाही एवढं. चालेल चालेल, नंतर सांगितलं तरी चालेल, काय हा, हरकत नाही. थोडस बघून सांगायला लागेल. पण आता जसं आपण चाललोय कदाचित. आता एकच मिनिट, आता वह बर्तन मांजता है, आता हा दुसऱ्यानी दुसरा माणूस भांडी घासतोय, हा, बरोबर ना, मग ते परस्मैपदी झालं ना. नाही, माणसावर हो. क्रियापद काय आहे? साफ करणे. साफ करण्याची क्रिया कोणावर झाली आहे? बर्तनवर झाली. हा, हो, भांड्यावर झालं. भांड्यांवर झाली, अनेक भांड्यांवर झाली. जर तुम्ही याचं अनेक वचनाचं जर रूल लावायला गेलात तर ते अनेक भांड्यांवर साफ करण्याची क्रिया झालेली आहे. हो म्हणून ते हो, परस्मैपदी झालेलं आहे. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. क्या तू घर की कर्मानुसार हम्म? बदलायचंय असं वाटतंय मला. कर्मानुसार आत्मने परस्मैपदी बदलते का? कर्त्यानुसार नाही, म्हणजे सहा आणि त्वम मधलं जे आमचा घोटाळा होतोय ह्याच्यावर जायचंच नाहीये ना आपण. तेच कळलं आता. हा, क्रियापदाचा जो अफेक्ट होतोय तो कुणावर होतोय त्याच्यानुसार करायचं. याच्यात कर्त्याचं काही जास्त हे नाहीये. कर्त्याने थोडस तुम्हाला कळू शकतं, म्हणजे आता जसं मनुष्य अपनी देह कल असं फटक्यात कळू शकतं, पण तुम्हाला जेव्हा म्हणजे असं जाऊन असं खूप विचार सखोल करून करायचं, तर सजण्याची क्रिया कोणावर झाली आहे? म्हणजे माझ्यावर झालेली आहे. मी सजलोय म्हणून तो क्रियापदावरच आहे आत्मनेपदी. कारण परस्मैपदी आणि आत्मनेपदी ही क्रियापदच आहे. त्याच्यात अहम त्वम काहीच नाही आलं ना, ती क्रियापदच आहे. क्रियापद हे परस्मैपदी आणि आत्मनेपदी असतं, कर्ता नसतो. जसं पिता पुत्र से स्नेह करता है, स्नेह होण्याची क्रिया ठीक आहे. आता बघा, ह्याच्यावर स्नेह करण्याची क्रिया पुत्रावर झालेली आहे, पिता पुत्रावर. आता पुत्र जरी एक असला, स्वपुत्रम स्नेहयती, तर म्हणजे ते पुत्रावर त्याने केलेलं आहे ना स्नेह. त्याच्यामुळे ते इथे ते परस्मैपदी झालेलं आहे. एक पुत्र असेल, अनेक पुत्र असेल, पुत्रांवर म्हणजे तो काय फक्त एकाच पुत्रावर नाही प्रेम करणार ना, स्वपुत्रम करणार. त्याच्यामुळे इथे म्हणजे मी ते याचं एकवचन आणि बहुवचनाचं नाही रूल ढोबळपणे लावू शकतो. थोडस आहे ते, प्रॅक्टिसने होतं ते, म्हणजे आम्हालाही कठीणच जात ते. असू शकेल प्लुरलचं, कारण क्रिया तुम्ही म्हणालात तसं क्रियापदावर जर अवलंबून असेल तर क्रियापदामध्ये सुद्धा बहुवचन असतंच की, बरोबर ना. पशु करेक्ट, वह पशुओं की हिंसा कर. मला शंका आहे. हा, बोला सुजाताताई. हा, ते जे 7वं वाक्य आहे, किम त्वम गृहम रचयसी, तर मी गृहमच्या ऐवजी मी गृहस्य केलं, कारण की काके की म्हटलं की षष्ठी येते, घर की रचना, म्हणून मग मी षष्ठी एकवचन वापरलं. क्या तू घर की रचना करता है? रचयसी म्हणजे रचना करणे, घराची. हो, आहे वाटतं ते घर की आहे ना, काके के. हा, काके की षष्ठी येते ना, मग मी म्हणजे हिंदी मधलं वापरलं सगळीकडे. कोण रचना करत? तू रचना कर. काय कशाची आहे ना ते? हा, गृहस्य असणार. उन्नतीताई, हा, बोला प्रश्न. सॉरी मी लेट जॉईन केलं. नाही हरकत. पण सरांनी एकदा सांगितलं होतं, म्हणजे ते काहीतरी कृषी वलहाच्या धड्यामध्ये, की जेव्हा तुम्ही एखादा असा मोठा हारा करता किंवा असा ढीग करता, तेव्हा लाकडाचा ढीग म्हणून होतं, आणि जेव्हा आपण एखादी वस्तू बांधतो तेव्हा त्याला रचयसी करायचं, आणि त्याच्यामध्ये गृह हे द्वितीय वचन करायचं, द्वितीय विभक्ती. मी पण तोच विचार करते, कारण हो, घर की आहे ना, इथे ते घर की रचना करताय. कशाची रचना करतो? घराची रचना करतो. तेव्हा नाही, तरी सर म्हटले होते हे एक्सेप्शन आहे, घर रचतो किंवा घर बांधतो असं करायचं. ते द्वितीयच जात ऍक्च्युली.
हा, कशा आणि ते द्वितीय जायला पाहिजे असं सर म्हणले होते. हा, काही याच्यात ते द्वितीयच जातं, जरी ते असं आपल्याला मराठीत किंवा अशा ह्याच्यात काय तू घराची रचना करतो का असं असलं तरी ते द्वितीयच जातं. काही वेळेला खूपशा गोष्टी द्वितीयच जातात. कोण करतं, तू करतो. किंवा काय तू घर बांधतोस असं जर का म्हटलं तर ती द्वितीय जाऊ शकतं. हे द्वितीयच जाते ते, पण मला मी याचं एक्झॅक्ट रिझन तुम्हाला देते, पण मलाही असं आहे की हे षष्ठी नाही आहे, कारण इथे हे जे की आहे ना ते ऍक्च्युली षष्टीचं वचन नाहीये. म्हणजे षष्टीला जे काकी के लागतं ते नाहीये. ते आपलं हिंदी मराठीचं लिमिटेशन आहे मॅडम. ते त्याच्यामुळे काय काय रचतो, घर रचतो, कोण रचतो, तू रचतो, त्याच्यामुळे ते गृहम आहे, द्वितीयच जातोय तो. हो हो हो. ठीक आहे, मी हे सरांना विचारून सांगते एक्झॅक्टली काय आहे, पण मला वाटतं ते द्वितीयच पाहिजे. ठीक आहे. वह पशुओं की हिंसा करता है. हिंसा करण्याची क्रिया पशूंवर झालेली आहे, म्हणून तो वह पशून हिंसयस. मैं हिंसा नहीं करता. म्हणजे इथे पण पशून आणि पशुणाम हे हा फरक आला, कारण मी इथे लिहिलं होतं की सह पशुणाम हिंसयती. नाही, हा जो की आहे ना, बहुतेक हा की ना षष्टीचा नाही आहे. हिंसा, कोण हिंसा करतो, वह हिंसा करता है. वह करतो. हिंसा करता है, पशुओं की करता है. तो किसकी हिंसा करता है याचं उत्तर ते पशुओं की आहे. तो टेक्निकली म्हणजे तो ते कर्म षष्ठी नाही. झालं असं म्हणायचंय. हाँ, षष्ठी नहीं है ती. किसकी Okay. हिंसा करता है, पशुओं की करता है. मैं हिंसा नहीं करता, अहम न हिंसयामि. ठीक है, गो अहेड. शेवटच्या वाक्यात आत्मनेपदी वापरता येईल खरं, अहम न हिंसये. हिंसा करण्याची क्रिया अहमवर झालेली आहे. मैं हिंसा नहीं करता. हिंसयत. आय थिंक, हा मी विचारून सांगते, अहम न हिंसया. ओके. हे काय आहे, संभाषण. हे संस्कृत मध्ये आहे आणि त्याचं नंतर मग हिंदीमध्ये भाषांतर आहे. पुढे 2 पानं संस्कृतचे, पुढे हिंदीमध्ये भाषांतर. मराठीमध्ये किमिदम ते हसते, हातामध्ये काय आहे, पुस्तकमिदम संस्कृत. तिसऱ्या पानावरती मराठीमध्ये. ओके. किमिदम ते हसते, पुस्तकमिदम संस्कृत. अच्छा, हा तो धडा आहे ज्याच्यात 2 जण बोलतात आहेत एकमेकांशी, आणि ते विद्यार्थी असावेत बहुतेक, ते एकमेकांशी चर्चा करतात, त्याच्या संबंधातलं आहे ते. किमिदम ते कालिदासाचं पुस्तक वाचते. पुस्तक. किमिदम, किम इदम. तर आता जेव्हा वाचताना तुम्ही तेव्हा संधी विग्रह करून वाचत जा, म्हणजे पटाकन अर्थ लागतो. किमिदम ते हसते, तुझे आता हसते आहे ना, हात कुणाचा आहे, त्या माणसाचा आहे ना, तो त्याच्या हस्ते किमिदम ते नाही, परस्मैपदी हेच करता नाही येतो. हस्ते म्हणजे हात आहे त्याचा. ते हा, किमिदम ते हसते, तुझ्या हातात काय आहे, तो या सप्तमी झाली, तो जागा आहे ती. पुस्तकमिदम संस्कृत भाषा. संस्कृत हे इदम पुस्तकम असं आहे, ते संस्कृत भाषेचे पुस्तक आहे. किम नामधेयम पुस्तकस्यास्य. पुस्तक अस्य, पुस्तकस्य नामधेयम किम ब्रॅकेटमध्ये असतील. कळलं, असं ते थोडस करायला लागा, म्हणजे ते संस्कृत भाषेचं तुम्हाला होईल. जर समजा तुम्ही ग्रुप करून स्टडी करत असाल, म्हणजे जर तुमच्या ह्याच्यातले, तर एकाने एक सेंटेन्स वाचा, दुसऱ्याने दुसरं वाचा, असा वार्तालाप केला ना की ते जास्त लक्षात राहील. अभिज्ञान शाकुंतलम इदम. तर अभिज्ञान शाकुंतल नावाचं ते पुस्तकाचं नाव आहे. तिथे मला वाटतं सुषमाताईंनी विचारलं होतं की त्याचं नक्की नाव शाकुंतलम आहे का शाकुंतल आहे, कारण इथे जर आपण संधी विग्रह केला तर शाकुंतलम इदम म्हणजे शाकुंतलम असायला पाहिजे. शाकुंतलम इदम. हा, विज्ञान ते काय आहे माहितीये का, जेव्हा ते ओरिजिनल संस्कृतचं असेल ना,
ते असेल आणि मराठीचं असेल ते असेल, असं ते थोडंसं वेगळं होऊन जातं. त्याच्यामुळे ना तुम्ही गुगल सर्च केलं ना तुम्हाला दोन्ही नावं मिळतील. कारण मराठीमध्ये आपण अभिज्ञान शाकुंतलम असंच लिहिणार ना असं, पण त्याचं ओरिजिनल जे आहे त्याचं नाव लिहा जे ऍक्च्युली त्या पुस्तकाचं नाव आहे ते. अपि कवी काय नाव आहे माहिती नाही असं. अच्छा, काय नाव आहे ते माहिती नाही. एक मिनिट, मी बघून सांगते. सुजाता ताई, माझ्या मते ते शाकुंतलमच असणार आहे. हा, असं वाटतंय मला. मला म्हणजे हे नाही, ते सुषमाताईंनी विचारलं होतं म्हणून मी जस्ट विचारते. सुषमाताईंचं म्हणणं होतं की भाषांतर करताना बदलायला नाही पाहिजे. शाकुंतलम आहे तर मराठीमध्ये पण शाकुंतलम म्हटलं पाहिजे. मराठीमध्ये शाकुंतल म्हणतो. हो, पण म्हणजे मूळ लेखकाने मेघदूतमच लिहिलेलं होतं. आपण ते मराठीत मेघदूत केलं आपण मेघदूत केलं, आपण शाकुंतल केलं. हा, आपण मकारांत त्यांचं म्हणणं होतं की तसं व्हायला नको, भाषांतरामध्ये मूळ नावच ठेवलं पाहिजे. हो, नाव शाकुंतलम असं हलंत आहे हा त्याचा. ओरिजिनल जे आहे त्याचं अभिज्ञान शाकुंतलम. ठीक आहे. मी एक शंका तोवर पुन्हा विचारते. मी 9वं जे वाक्य होतं ना ते आय एम स्टिल नॉट कन्व्हिन्स की वह पशुओं की हिंसा करता है. तर हिंसा करणे हे क्रियापद झालं ना, हिंसा. मग काय करतात तर हिंसा करतात असं होतं ते. पण पशुनाम ते तरी मला वाटतं की हा, क्रियापदाला काय प्रश्न विचारला, पण म्हणजे ते अकर्मक व्हायला पाहिजे, कारण काय करतात तर हिंसा करतात असंच येत आहे. त्याचं उत्तर कायचं हे नाहीये ताई, करणे हे क्रियापद नाहीये. हिंसा हे हिंसा करणे हे क्रियापद आहे. कळलं? तेच ना, हेच की हिंसा. मग काय करतात, हिंसा करतात असं होतं. मग काय हे कर्म आहे. काय करतात करतात नाहीच आहे ना. हिंसा कोण हिंसा करतं, तो करतो. कोणाची करतो, तो पशूंची करतो. मग कोणाचा आहे आणि म्हणजे संबंध झाला ना. कोणाची हिंसा करतो, पशूंची हिंसा करतो. सुजाता ताई, ते खरं पाहिजे की तो पशूंना हिंसतो. हा, हिंसतो आहे ते पूर्ण हिंसा. कारण ते मराठीमध्ये आपण हिंसा करणे असं ते दोन वेगळे लिहितो. ऍक्च्युली ते त्यांनी प्रसादनी बरोबर सांगितलं, तर हिंसतो एकच आहे ते शब्द. पण आपण तसं मी प्रभूला वंदितो. अर्चतो, अर्च धातू जसा आहे ना. म्हणजे काय आपण करतो, अर्च म्हणजे काय, अर्चना करतो असं बोलतो ना आपण. ऍक्च्युली तो अर्चितो आहे धातू. हे आपण सगळं ना इंग्लिश भाषेच्या अनुकरणामुळे आपण हे सगळं सोपं केलंय, मराठी गरज नसताना. ओके, मी काय करते इथे. नाही, पण तिथे ताई एक विचारते, पशून ही कुठली विभक्ती आली आहे? पशून म्हणजे द्वितीय बहुवचन येईल ना पल्लवी ताई? कुठल्या शब्दाची? पशु उकारांत पाहिजे ना, नपुसकलिंगी किंवा पुल्लिंगी असेल कदाचित, माहिती नाही. हो, पण मग इथे धेनू शब्द पशून असं होईल ते. कुठल्या शब्दाप्रमाणे चालेल? गुरुप्रमाणे गुरुप्रमाणे म्हणजे द्वितीय बहुवचन येत आहे. हा, द्वितीय बहुवचन. ओके. हे तुमच्याकडे सगळ्यांकडे पुस्तक आहे का? मी संस्कृत. हो आहे. घेते. हा, किमिदम ते हसते, तुझ्या हातात हे काय आहे? किम इदम पुस्तकमिदम संस्कृत भाषायाः. संस्कृत भाषेचे पुस्तक आहे. किम नामधेयम पुस्तक पुस्तकस्य अस्य असं. या पुस्तकाचे नाव काय? अभिज्ञान शाकुंतलम इदम. अभिज्ञान शाकुंतलम हे अभिज्ञान शाकुंतलम. एक प्रश्न विचारू? कालिदासस्य कृतिरियम ही कवी कुलगुरू कालिदासाची कृती का? हा, विचारा प्रसाद, बोला. एक मिनिट आहे. आता पुस्तकस्य अस्य जे ना, ते अस्य हे कसं
कुठलं म्हणजे कसं रूप चालतंय ते? अस्य म्हणजे कशाचं आहे अस्य रूप ते विचारताय तुम्ही? ओ